नमस्कार, मी विवेक तरटे, शिल्पा मेडिकल अँड डायबिटिक केअर सेंटर रोडपाली. जसं की आपल्याला माहिती आहे की आपण डायबिटीस रिव्हर्सलवर काम करतो. असंच एक आपल्याबरोबर एक खास व्यक्ती आहे, बाजीराव राजगे सर. नमस्कार सर. नमस्कार सर, सप्टेंबर मध्ये माझ्याकडे आलेले 21, बरोबर आहे? हो. ॲलोपॅथी गोळ्या खात होते. ॲलोपॅथी गोळ्या खाऊन पण शुगर कंट्रोल नव्हती. कायम चेक केली रॅन्डम किंवा ही तरी कायम लेवल कितीच्या वर राहत होती तुमची? 200च्या वरती. 200च्या वरच कायम राहायची. माझ्याकडे आले, सिंपल नेचर्स मॅजिक फॉर्म्युला त्यांना दिला, आपली ट्रीटमेंट सुरू केली. ओके, आणि प्रॉपर गाईडलाईन दिल्या. आज त्यांच्या ॲलोपॅथी पूर्णपणे बंद झालेल्या आहेत, बरोबर आहे? ॲलोपॅथीची एकही गोळी खात नाही. गेले किती महिने खात नाही गोळी? झाले की महिना झाला. 1 महिना ॲलोपॅथीच्या गोळीला हात नाही लावलेला. बर, ठीक आहे. आणि गोड खायचं काय काय करता? गोड खातो मी, सगळं खाता. काकडी खाता, काकडी, गुळ खातो. गुळ खाता, साखरेचा पदार्थ खात नाही. साखरेचा पदार्थ खात नाही. कधीतरी खाता. चहा घेताय? चहा नाही घेत शक्यतो. चहा टाळतो. हा, चहा घेतो. कधीतरी घेताय चहा. कधीतरी चहा घेतायत, गुळ घेतायत, काकवी पण खाऊन झाले. सगळे प्रयोग करतायत ते की गोड खाऊन पण काय होतंय का. ओके, आज त्यांची शुगर रॅन्डम 123 आहे. बऱ्यापैकी फरक त्यांना चांगल्या पद्धतीने पडला म्हणायला हरकत नाही. ॲलोपॅथी गोळ्या सुटला ह्याच्या एवढा आनंद नाही. आणि ॲलोपॅथी गोळ्या सुटून काकवी गुळ खायचं धाडस होणं, कधीतरी चहा प्यायचं धाडस होणं, आणि तेही ते सगळं निभवतात. कसं वाटतंय तुम्हाला? काय सांगाल तुम्ही लोकांना? कसं वाटतं आपल्या ट्रीटमेंटने? सगळं व्यवस्थित आहे. सगळं आपण फॉलो करावं लागतंय. हा, एक 5 किलोमीटर चालणं, बर, आणि थोडं नियंत्रित खाणं, हा, ह्या गोष्टी पाळाव्या लागते ते. ओके. पण या गोष्टी पाळलेल्याचा फायदा झाला? फायदा झाला ना. ॲलोपॅथी संपूर्ण बंद झाली. हो, बंद झाली. जर राजगे काकांची ॲलोपॅथी पूर्ण बंद होऊ शकते तर तुमची का नाही? काय सांगायचं अजून तुम्हाला? काय नाही, खाणं पिण्याचं जरा थोडस कंट्रोल मध्ये ठेवलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे वॉकिंग केलं पाहिजे. बरोबर आहे. 5 किलोमीटर ही चाललंच पाहिजे. बरोबर आहे. ही महत्वाचा पॉइंट आहे. येस. पण आज एवढं करून जो आपण सल्ला दिला तुम्हाला, त्या सल्ल्याने आज तुमची शुगरची गोळी तर संपली कायमची. घ्यायची गरज आयुष्यात पण लागेल आता वाटत नाही. वरनं तुम्ही गोड प्रयोग खायचे तुमचे तुम्हीच करताय. मी स्वतःच प्रयोग केले, गोड खाल्लं. म्हणलं बघूया काय शुगर किती वाढते, किती कमी होती. स्वतः मी पॅथॉलॉजी मध्ये मी गेलो, आणि जी 3-4 महिन्याची अशी शुगर असते ना, 6 महिन्याची HbA1c म्हणतो आपण त्याला, ती शुगर बी मी चेक केली. त्यात माझे कंट्रोल मध्ये आहे. तसं कंट्रोल मध्ये मध्ये नाही, कारण आपण सप्टेंबर पासून सुरुवात केली. HbA1c पण त्यांची कंट्रोल मध्ये आता. नॉट अ फेअर कंट्रोल और गुड कंट्रोल, प्रॉपर कंट्रोल मध्ये. एक प्री डायबिटिक स्टेज म्हणतो ना आपण, अगदी त्या. ओके, हा.